नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. न्यू यू होण्याच्या या आयुष्याच्या प्रवासामध्ये एक टप्पा येतो, की जेव्हा ना तुम्ही इतरांना सुधारण्याचा, इतरांना वाचवण्याचा किंवा इतरांना बदलण्याचा प्रयत्न सोडता. आता हे सोडता म्हणजे असं आहे का, की तुम्ही काळजी करणं थांबता, तुम्ही केअर करणं सोडून देता? तर तसं नाहीये. तुम्ही केअर इतरांची करणं सोडत नाही, तर तुम्ही स्वतःची केअर घ्यायला लागता, स्वतःची काळजी करायला लागता. कारण बऱ्याच वेळेला ना आपल्या आयुष्यात आपण असं इतरांची खूप ओझी आपण आपल्या खांद्यावर घेतलेली असतात आणि कसं आहे, की आपली ही जबाबदारी आहे असं समजतो आपण, की इतरांना खुश ठेवायचं, इतरांच्या मनासारख्या गोष्टी करायच्या, इतरांचे प्रॉब्लेम सोडवायचे. त्याच्यातही आपल्याशी संबंध असेल नसेल तरी सुद्धा ते इतरांचे आपल्या जवळच्या सगळ्या व्यक्तींचे प्रॉब्लेम आपलेच आहेत म्हणून त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करायचा किंवा त्यांच्या आयुष्यात त्यांना इतर कोणीतरी दिलेल्या जखमा असतील पण आपलं काम आहे की त्यांना त्याच्यावर मलम लावायचं असं आपण समजतो. सो हे असं आपण सारखं इतरांच्या आयुष्यात काय चाललंय त्यांची आपण कशी मदत करू शकतो ह्या काळजीत असतो. हे ओझं आपण आपलंच काम आहे म्हणून आपल्या खांद्यावर घेतलेलं असतं. पण काय होतं, हळू-हळू असं लक्षात येतं, की आतनं आपल्या हृदयातनं एक आवाज यायला लागतो, की हे आता करणं शक्य होणार नाही. कारण असं वाटायला लागतं, की आपलं मन खूप थकतंय. आपल्या हृदयातनं असा आवाज येतो, की हे आता बास झालं, आता नाही मला सहन होते हे. आपली ऊर्जा संपायला लागते. मागे पण ऊर्जेचा व्हिडिओ केलेला आहे. तर हे अति दिलं ना लोकांना, तर आपण ड्रेन होणारच आणि मग असं लक्षात येतं, की आता आपल्याकडे हे काही द्यायला नाहीये. आपलं हृदय कुजबुजतं, की आता हे बास झालं, इतरांची काळजी करणं बास झालं. स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि हे एक जाणीव सगळ्यात महत्त्वाची होते, की इतरांना आपण हील करू शकतो किंवा बरं करू शकत नाही, जोपर्यंत आपण स्वतःला त्यासाठी हर्ट करतो आहे, स्वतःची काळजी घेत नाहीये, तर आपण हे दुसऱ्याला हे करू शकत नाही. बघा विमानात सुद्धा नेहमी जेव्हा पहिले इन्स्ट्रक्शन्स देतात, सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स, तेव्हा सांगतात, की तुम्ही मुलांना ते ऑक्सिजन मास्क लावायच्या आधी तुम्ही स्वतः आधी लावा आणि मग मुलांना लावा. सो सगळीकडे आपण आपल्या वेलबिंगला, आपल्या चांगल्या ह्याच्यासाठी आपली काळजी घेणं पण तितकंच गरजेचं आहे. कारण सुरुवातीला आपण कदाचित तरुण असतो किंवा आपल्याला उत्साह असतो तेव्हा आपण हे दुसऱ्यांना अति देऊ शकतो. पण नंतर आपलं शरीर, आपलं मन ते थकायला लागल्यामुळे ते देता येत नाही आपल्याला आणि मग बऱ्याच वेळा तर बरेच चिडचिड व्हायला लागते. कारण असं वाटतं, की किती दिलं तरी संपतच नाहीये आणि आपण ते दमल्यामुळे, आपल्यातली ऊर्जा कमी झाल्यामुळे ना, त्यातला आनंद पण जातो, की कुणाला मदत करण्याचा असेल किंवा कुणासाठी काहीतरी करण्याचं असेल ना, मग आपण ते आता घेतली जबाबदारी किंवा इतके वर्ष करत आलोय, ह्या भावनेने ते करतो. म्हणजे त्याच्यात मागची जी सुरुवातीची चांगली भावना असते ती देखील कमी व्हायला लागते. एक आपलं करायचं, उरकायचं काम म्हणून आपण ती सगळी कामं करायला लागतो. पण हेच जेव्हा आपल्याला जाणीव होते, की आपण हे सस्टेनेबल नाहीये. आपण स्वतःला त्रास देऊन दुसऱ्यांनाच चांगलं करू शकत नाही. हे जेव्हा आपल्याला रिअलाईज होतं, तेव्हा काय होतं, की आपल्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची शांतता यायला लागते. आपण अनावश्यक प्रतिक्रिया देणं बंद करतो. इतरांचे प्रॉब्लेम आपल्याकडे घेणं बंद करतो. बऱ्याच वेळेला आपण स्पष्टीकरणं देणं देखील बंद करतो. कारण हे जेव्हा अख्ख्या जगाची काळजी आपण डोक्यावर घेतलेली असते, तेव्हा हे सारख्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण पुरं पडत नाही आणि मग सारखं आपण इकडून-तिकडे असे रिसोर्सेस आपल्या आतली ऊर्जा आपण कुठे-कुठे खर्च करायची त्यासाठी आपली धडपड चालू असते आणि मग एखादी गोष्ट नाही झाली तर आपलं स्वतःला आणि इतरांना इतकं स्पष्टीकरण, इतकं जस्टिफिकेशन देतो त्या गोष्टीसाठी. सो म्हणून हे फार महत्वाचं आहे, की आधी आपण स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे आणि हे कधीतरी लक्षात येतं आणि स्वतःला चूज करणे म्हणजे सेल्फिशपणा नाहीये. म्हणजे की तो काही स्वार्थ नाहीये, तो आत्मविश्वासाचा भाग आहे, तो स्वाभिमानाचा भाग आहे. की आपण आपली काळजी तर कोण करणार ना? आपण दुसऱ्यांची काळजी करतोय, पण आपण आपली काळजी आपण कुणावर तरी टाकू शकत नाही. सो हे फार महत्वाचं आहे आणि ही जेव्हा गोष्ट आपल्या लक्षात येते आणि त्यावर आपण काम करायला लागतो, तेव्हा काय होतं बघा. पहिली गोष्ट जी होते ते म्हणजे की तुम्ही एक सीमारेखा आखता, तुम्ही बाउंडरीज सेट करता प्रत्येक नात्यांमध्ये वगैरे, की तुम्ही काय करणार आहे, काय करू शकता आणि काय करायला पाहिजे ह्याची एक थोडी व्याख्या तुम्ही डिसाईड करता. त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे गिल्ट फ्री नाही म्हणू शकता. बऱ्याच वेळेला काय होतं एखादी गोष्ट आपण नाही म्हणतो, तरी त्याची मनात इतकी त्याची गिल्ट येते, की मी नाही हो म्हणायला पाहिजे होतं. पण खरंच मला जमत नव्हतं म्हणून मी नाही म्हणले. म्हणजे आपण इतकी त्याच्यासाठी कारणं देतो.
फक्त नाही आणि म्हणल्यानंतर त्याच्याबद्दल काहीही नंतर न वाटणे हे आपल्याला जमायला लागतं हळू-हळू. की स्वतः ते जस्टिफिकेशन द्यायची पण गरज नाही, की नाही जमत तर नाही जमत. नो. नो इज अ कंप्लीट सेंटेन्स असं म्हणतात, तसं आहे ते. आणि लोकांच्या मागे धावणं बंद होतं आपण. कारण आपण आपली अपेक्षा असते, की ह्यांनी असं वागावं, त्यांनी असं मग आपण सारखा त्याचा पाठपुरावा करतो. असं हे आपण ते थोडंसं त्यांना त्यांच्या त्यांच्या ह्याच्यावर सोडून देतो. त्याच्यानंतर आपल्या नात्यांचं स्वरूप स्पष्ट होतं. आपोआपच आपण अति देण्याच्या ह्याच्यात असतो तेव्हा हे कळत नाही. पण जेव्हा आपण थोडंसं मागे हटतो तेव्हा लक्षात येतं, की नात्यांची काय रिलेशनशिपची काय हे आहे, स्टेटस काय आहे ते. त्याच्यानंतर अजून हे होतं, की लोकांचे खरे रंगही दिसायला लागतात. आता हे बघा, जोपर्यंत आपणच सगळं करत असतो, म्हणजे तुम्ही सगळ्यांसाठी सगळंच करताय, काहीच अपेक्षा ठेवत नाही. मग तेव्हापर्यंत सगळे तुम्हाला चांगले समजणार, तुमच्याकडनं अपेक्षा करणार. पण जेव्हा तुम्ही नाही म्हणायला लागता आणि मग कसे लोकं रिएक्ट करतात ह्याच्यावरनं त्यांना त्यांचे खरे हे कळतात, की तुम्ही अति ओव्हर गिव्हिंग बंद करता. तेव्हा ते कसे तुमच्याशी रिएक्ट करतात किंवा तुमची काळजी किंवा तुमचं हे त्यांना कळतंय का? हे तुम्हाला लक्षात यायला लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमची ताकद कळायला लागते. तुमचे स्ट्रेंथ्स काय आहे, तुमचं पर्पज काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी थोड्या क्लिअर व्हायला लागतात. कारण ओव्हर गिव्हिंग आणि इतरांच्या सारख्या काळजी, सुधारणे, बदलणे या ह्याच्यामध्ये तुमची सगळी ऊर्जा तर तिकडेच चाललेली होती. जेव्हा ती ऊर्जा वाचते, तेव्हा आपल्या आयुष्यातली गोष्टी क्लिअर व्हायला लागतात. आपल्याला थोडी आपल्या आयुष्याबद्दलची स्पष्टता यायला लागते, की आपलं काम काय, आपले आपले गुण काय आहेत, आपण ते वापरतोय का नाही, आपला उद्देश काय आहे आयुष्याचा, ह्या सगळ्या गोष्टींकडे विचार करायला वेळ आणि ऊर्जा आणि उत्साह थोडासा आल्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा हे विचार करायला लागतो. आणि हे फक्त ना फक्त बायकांसाठी असं नाहीये, फक्त पुरुषांसाठी असं नाहीये. हे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, की ज्यांनी नेहमीच इतरांना आपल्या प्राधान्य दिलेले आहे. आयुष्यातल्या इतर सगळं नात्यांना असेल, मित्र-मैत्रीण कोणीही असतील, जवळच्या लोकांना प्राधान्य दिलेलं आहे. आपण आपल्याला नेहमी आपल्या प्रायोरिटी लिस्टमध्ये आपला नंबर अगदी शेवटी ठेवलेला आहे. तर ह्या सगळ्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना फिक्स करायचा, दुसऱ्यांना ते सुधारण्याचा हा जो प्रयत्न सोडता, तेव्हाच खरं हीलिंग सुरू होतं. त्यामुळे तुमचं जे तुमची शांतता, तुमचं हीलिंग, तुमची आतला तुमचा टॅलेंट बाहेर येणे, तुम्हाला दिलेले गुणांचं काहीतरी चीज होणे, हे सगळं तितकंच महत्त्वाचं आहे, जितकं इतरांना तुम्ही मदत करणे किंवा इतरांच्या ह्याची काळजी करणे. आणि बऱ्याच वेळेला ना आपण जेव्हा हे सोडतो ना, तेव्हा ती व्यक्ती दुसऱ्यांचं जेव्हा आपण करणं सोडतो, थोडं मागे स्टेप बॅक करतो, तर ते देखील थोडे सुधारतात किंवा त्यांना ते देखील जबाबदारीची त्यांना जाणीव व्हायला लागते, की आता ही व्यक्ती करणार नाही, तर आपण आपल्या आयुष्यात बघायला पाहिजे. याची सुद्धा असा सुद्धा त्याचा एखादा फायदा होऊ शकतो. कारण बऱ्याच वेळेला आपण आई-वडील म्हणून हे ते अति करायला जातो. हल्ली तर फार होतंय तसं, की त्यांना याच्यावर काही जबाबदारीच पडू द्यायची नाही. त्यांना काही त्यांचं त्यांचं हे शोधायला मार्ग काही हेच द्यायचा नाही, वेळ द्यायचा नाही, संधी द्यायची नाही. आपणच त्यांचा रूल केल्यासारखं सगळं आपण त्यांचाच मार्ग अगदी छान होऊ दे म्हणून सगळ्या त्याच्या मार्गावरचे काटे आणि हे काढत बसलो, तर त्यांना त्यांची जबाबदारी कधी कळणार? सो जेव्हा आपण तसं स्टेप बॅक करतो, तेव्हा हे नक्कीच ह्याचा फायदा होतो. आता हे टॉपिक ह्याच्यासाठीच म्हणून माझ्या डोक्यात आला, कारण बरेच लोकं कमेंट्समध्ये असे प्रश्न विचारतात, की मुलांच्या प्रमोशनसाठी आता ही त्यांच्या करिअरची जर्नी आहे, तर ते त्यांनी ती जबाबदारी घ्यायला पाहिजे. आई किती वर्ष मुलाच्या म्हणजे शिक्षणाची तर सोडाच, पण आता नोकरीतल्या प्रमोशनची सुद्धा आई जर का काळजी करायला लागली, तर मग कसं होणार? आईनी आपल्या प्रमोशनचा पण विचार करायला पाहिजे ना. सो असं हे यासाठी आज हा टॉपिक घेतलेला आहे, कारण हा खूप होतं. हा आपला म्हणजे व्यक्तीचा चांगुलपणा असतो, की त्याला इतरांची काळजी आहे हे ते. पण तो कधी-कधी आपण एम्प्टी व्हेसलमधनं देऊ शकत नाही. आपल्यातच काही नाहीये, तर आपण दुसऱ्यांचा काही उपयोग होऊ शकत नाही. ही गोष्ट हळू विसरत जाते किंवा अति केल्यामुळे आपल्याला ते करतानातला आनंद आणि चिड वाढते. म्हणजे लोकं असं तर मी इतकं बऱ्याच वेळेला असे आपल्याला संवाद ऐकू येतात, की मी इतकं ह्यांच्यासाठी करते, पण ह्यांना काही किंमतच नाही. आणि मग ते घरातली बाकीची मुलं किंवा हे स्त्रीनी म्हटलं की आम्ही कुठे सांगितलंय तुला एवढं करायला? सो असं. सो हे शेवटी असे संवाद ऐकायला यायला लागतात. सो म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडे लक्ष देणे, आपल्या टॅलेंट्सकडे लक्ष देणे आणि त्याचा योग्य वापर करणे आणि इतरांना देखील त्यांची जबाबदारीची जाणीव करून देणे हे महत्त्वाचं असतं. सगळीच आपल्यावर जबाबदारी नाही आहे इतरांच्या आनंदाची आणि ह्याची. सो ह्यासाठी आज व्हिडिओ करून तुमच्यावर शेअर करावासा वाटलं. आवडला तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक यू.